कुठं थांबायचं आणि कुठं करायचं हा पॉइंट जर लक्षात आला तर कुठलंही काम यशस्वी झाल्यापासून राहत नाही, असं वाचून जरांगे पाटलांनी अखेर उपोषण मागं घेतलं. पण का? तर सविस्तर जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका की जरांगे पाटलांचं हे उपोषण काय साध्य झालं. अंतरवली तरवारी सराटी मागेल त्या मराठा बांधवाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ देऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी 2 नोव्हेंबर रात्री 7:45 वाजता उपोषण मागे घेतलं असल्याची घोषणा केली. याच कालावधीमध्ये न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रातील कागदपत्रांचा अभ्यास करावा आणि 2 नोव्हेंबरपासून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे असे आव्हान त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला केलेच. पण या कालावधीत आरक्षण दिले नाही तर सर्व लोकप्रतिनिधींच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय नाड्यांची बंद करू असा सज्जड इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. राज्य सरकारच्या शिष्टमंडळातील न्यायमूर्ती शुक्रे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांच्यासमोर जरांगे पाटील यांनी 5 मागण्या ठेवल्या. त्यावर दोन्ही न्यायमूर्तींनी या मागण्या लगेच मान्य करता येणार नाहीत, त्यांना वेळ लागेल, 24 डिसेंबरपर्यंत अवधी द्यावा असे सांगत जरांगे पाटील यांनी त्यांना 9 कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. निवृत्त न्यायमूर्तीच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मंत्र्यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत सायंकाळी 6:45च्या सुमारास दाखल झाले. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अतुल सावे तसेच बच्चू कडू यांचा समावेश होता. धनंजय मुंडे यांनी सुरुवातीलाच सांगितले की मराठवाड्यातील 13,700 मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी न्यायमूर्ती शिंदे समितीला आढळल्या आहेत. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सुमारे 2 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देता येतील. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यासाठी कायदेशीर त्रुटी आहेत, त्या दूर करण्यास वेळ लागेल असे ते म्हणाले. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, मंडल आयोगाने लिंगायत, तेली इत्यादी जातींना ओबीसी ठरवले, मग मराठ्यांना त्यात का घेतले नाहीत? या जातींना ओबीसीमध्ये सामील करताना मंडल आयोगाने कोणते पुरावे ग्राह्य धरले असा सवाल केला. त्यावर मुंडे म्हणाले, पुढच्या पिढ्यांना आरक्षण मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण सरकारला द्यायचे आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी त्यांना आरक्षण हवे आहे, त्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे ठामपणे सांगितले. तसेच न्यायमूर्ती शिंदे समितीने व मागासवर्गीय आयोगाने मराठवाड्याबाहेर महाराष्ट्राच्या सर्व भागात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने काम करावे. महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तरच वेळ देतो असे जरांगे पाटील यांनी ठणकावले. तसेच केवळ महाराष्ट्रातच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, महाराष्ट्राबाहेरचे आपणास माहीत नाही असे ते म्हणाले. मराठवाड्याचे भागले होते, पण सरसकटच्या शिष्टमंडळाची चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटलांनी यांनी उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला. ते म्हणाले, ताणून धरले अन तुटले असेही होऊ नये, म्हणून सरसकट आरक्षण सरकार देणार असेल तर वेळ देण्याची आपली तयारी आहे. वास्तविक या आंदोलनामुळे मराठवाड्याचे भागले होते, परंतु आपली अशी इच्छा आहे की आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात मिळावे. त्यामुळे मी निर्णय बदलण्याचे ठरविले. आपण त्यांना अजून वेळ देऊ. 40 वर्षे आरक्षण नव्हते तेव्हा आपण काय केले? अजून थोडा वेळ दिला तर काय बिघडले असा विचार आपण केला आहे. आम्हाला तुम्हीही पाहिजे आणि आरक्षणही पाहिजे असा हट्ट मराठा समाजाने माझ्याकडे धरला. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे आणि ती आपण जिंकणारच आहोत. समितीने 24 डिसेंबरपर्यंत अहवाल द्यावा. न्यायमूर्ती शिंदे समितीने मराठवाड्यात काम केले, त्या आधारे महाराष्ट्रात आरक्षण द्यायचे ठरले होते, पण त्यांनी फक्त मराठवाड्यातील 2 लाख लोकांना प्रमाणपत्र देता येतील असे सांगितले. आता समितीला महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ हवा आहे. या समितीने सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अहवाल द्यावा. त्या आधारे सरकारने कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत. त्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ देत आहोत. त्यानंतर मागेल त्याला प्रमाणपत्र द्या. ज्यांना नको त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. याचा फायदा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा अशा सर्वच भागातील मराठा समाजाला होईल असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. गुन्हे मागे घ्या. मराठा आंदोलनात आमच्या मराठा बांधवावर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, ते गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी इम्पोरिकल डेटा महत्त्वाचा आहे. त्यानुसार अहवाल तयार केला जात आहे. न्यायालयातूनही आरक्षण मिळण्याची चिन्हे दृष्टीपथात आहेत. मराठा आरक्षणासाठी अजून थोडा वेळ देण्याची मागणी करत मराठ्यांना आरक्षण नक्की मिळेल असे आश्वासन न्यायमूर्ती शुक्रे आणि न्यायमूर्ती गायकवाड यांनी जरांगे पाटील यांना दिले. यावर जात प्रमाणपत्र समितीला याबाबत सूचना द्याव्यात अशी जरांगे पाटील यांनी केलेली मागणी निवृत्त न्यायमूर्तीने लिहून घेतली. निवृत्त न्यायमूर्तीकडे जरांगे पाटील यांनी केलेल्या या 5 प्रमुख मागण्या आहेत. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी एकापेक्षा अधिक संस्था नेमा. मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या सर्वेक्षणासाठी चालढकल करू नका. सर्वेक्षणासाठी पुरेसे आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यात यावे आणि इतर जातींना आरक्षण दिले मग आम्हाला का नाही, अशा प्रकारच्या 5 प्रमुख मागण्या जरांगे पाटलांनी शिष्टमंडळापुढे ठेवलेल्या आहेत. बघूया येणाऱ्या 2 जानेवारीपर्यंतच्या मुदतवाढीमध्ये काय साध्य होते इथे आणि सरकार यावर कोणती कारवाई करते ते. तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये लिहायला मुभा आहे, तुम्ही लिहू शकता. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे याच मागणीसह परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत प्लीज एकदा प्रवीण यादव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.